आमचे लोकनेते आमदार एकनाथ ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्त साधून आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे। आणि हे उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे लाभा आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपाचा पुढे दिला जाईल, परंतु आज एक मुहूर्त म्हणून करून ठेवला। सर, कोणत्या मुद्द्यावर आपण बहुजन विकास आघाडी म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात, काय सांगा? बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडा तो म्हणजे विकास। आज आम्ही गेली 30 वर्ष लोकनेते आमदार एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडला। त्याच्यामुळे जो विकास आम्ही वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका किंवा जो काही तिकडे आमच्या संस्था आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचे प्रयत्न केलेला आहे। प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय। आमचे माजी खासदार बलराम जाधव असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत नेली, ती कोणालाच शक्य करता आली नाही। त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा, परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता। त्यावेळी सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणला आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे। घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे। त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 3000 कोटी सॅटेलाइट सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेमध्ये जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असताना त्यांच्यामध्ये असणारे भक्कम ताकदीने लोकनेते आमदार एकनाथ ठाकूर। सर, आपलं जे म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी त्याबद्दल